नमस्कार। आज मी बनवते चिकन बिर्याणी माझ्या पद्धतीने आणि तुम्हाला दाखवते मी किती चिकन घेतले, किती तांदूळ घेतले, साहित्य सगळं। तर चला बघूया। हे मी चिकन 1 किलो घेतलंय आणि मी बिर्याणीसाठी पीस असे मोठे मोठे घेतलेत आणि या हाडांचं कट पीस आहे ते एक लेग पीस पण ठेवलाय आणि मोठे मोठे आहेत पीस बनवून घेतलेत। आणि याच्यासाठी मी तांदूळ पण तेवढाच घेतलाय, 1 किलो घेतलाय। बिर्याणी राईस बिर्याणी राईस आहे, बासमती तांदूळ आहे। आता हे पेस्टसाठी मी ना असं ताजीच पेस्ट बनवते। तर त्यासाठी मी 2 इंच आलं घेतलंय आणि ह्या 5-6 हिरव्या मिरच्या घेतल्यात। पुदिना घेतलाय मी थोडासा आणि हे 15-20 पाकळ्या लसूण पाकळ्या आहेत आणि कोथिंबीर आहे। हे आता मी असं मस्त बारीक वाटून घेते। मी आता सगळे हे असं मिक्सरच्या भांड्यामध्ये ना वाटून घेते, एकदम बारीक अशी पेस्ट करून। प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत आहे बिर्याणी करायची, म्हणजे हो खूप पद्धती आहेत, खूप पद्धती आहेत, प्रकारचे आहेत। आता मी कशी बनवते ना, मी पहिल्यापासून म्हणजे आता 20-25 वर्ष झाली मी बनवते। ती मी कशी बनवते ती पद्धत आता तुम्हाला मी दाखवते। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ना मी असं वाटून घेणार आहे। आता चिकनला मी सगळं लावून घेते असं। ते मी 200 ग्रॅम दही घेतलंय आणि हा 1 लिंबाचा रस पण घेतलाय मी। 1 लिंबाचा रस, हा 1 लिंबाचा छोट्याशा। आणि थोडी मी जिरेपूड घेतली, 1 चमचा छोटा। थोडी छोटा 1 चमचा धणापूड, आपला घरातला मालवणी मसाला 1 ते 1.5 चमचा। हे मी लाल तिखट घेतलंय, मिरची पावडर 1-1.5 चमचा। आम्ही बिर्याणी मसाला घेतला आहे, 2 चमचे घेतला आहे आणि हा बिर्याणी मसाला मी ना हा सुहानाचा वापरते। इतर आपण काही धणापूड जिरेपूड नाही टाकलं, आपल्याकडे नसेल आणि फक्त हा मसाला टाकला ना तरी पण छान टेस्ट येते। तर मी हा नेहमी वापरते। तू आता हल्ली म्हणजे हा वापरायला लागलीस? हो हो हो, छान टेस्ट येते त्याने। हे 2 चमचे मी हा घेतलाय आणि चवीप्रमाणे मीठ पण टाकते मी। आणि मी आता पेस्ट बनवली ना, आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची वगैरे पुदिना ते सगळे टाकते। ही पेस्ट ना फ्रेश टाकायची, तर छान टेस्ट येते त्याला। मग आता मी हे सगळं ना एकजीव करते आणि लावून मी अर्धा ते पाऊण तास ठेवणार आहे। कसं बघायला ती झटपट आहे ना, एकदम झटपट आहे, जास्त वेळ नाही लागत, पटापट आपल्याला 1 तासामध्ये होऊन जाते। तुम्हाला बिर्याणी मसाला वापरायचा नसेल तर मग घरचे मसाले वापरले तरी चालतात। तेच आपण पण पहिले तेच करायचं ना, म्हणजे घरचे मसाले करायचे ना। आता मी थोडा वेळ ठेवून देते असं झाकून। तांदूळ ना स्वच्छ धुवून असे अर्धा पाऊण तास मी पाण्यात ठेवणार आहे। 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून परत पाण्यामध्ये ठेवणार आहे मी। मी आता तांदूळ धुवून घेतलेत। आता त्याच्यामध्ये ना पाणी ओतून ठेवते। आणि पाणी ओतून ठेवल्यामुळे भात काय होतं, जरा असं मस्त मोठा मोठा होतो आणि छान सुटसुटीत पण होतो, म्हणून आपण पाणी ओतून अर्धा पाऊण तास तरी ठेवायचं। हे मी 6 मोठे मोठे कांदे घेतलेत 1 किलोसाठी, बरिस्ता बनवण्यासाठी। तर मी आता ते पातळ पातळ असे उभे चिरून घेते। हा भाग काढून टाकायचा, म्हणजे कसं एकदम मस्त चिरला जातो, पातळ पातळ आणि सुट्टा सुट्टा होतो। सगळे मी असेच कापून घेते। आता मी तेल पण तापत ठेवलं आहे आणि आपण कांदे तळून घेते।
कांदे तळायला जरा थोडासा जास्त वेळ लागतो, कारण कांद्यामध्ये पाणी असतं ना, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो. खरपूस असे भाजून घ्यायचे ना. हो हो, एकदम हां तांबूस कलर करून घ्यायचा. एकदम काळे नाही करायचे, मग कडू लागतात. हां, काळे नाही करायचे एकदम. असे पिवळसर थोडेसे. हो. तर कांदा झाला आहे. जास्त पण असा काळा वगैरे नाही करायचा, कडवट लागतो थोडासा. आता मी हा काढून घेते. आतल्यात नंतर शिजत असतो ना चालू असते त्याची. हो, गरम आहे ना अजून. गरम असल्यामुळे म्हणून त्याला 70% शिजलं की त्याला तो काढून टाकायचा, त्याच्यामध्ये काळा काळा होऊन जाणार. हो, तांदूळ पण मस्त भिजलेत छान असे, आणि पाणी पण मी तापत ठेवलंय भाताला. भातासाठी पाणी ठेवलंय, तर पाण्यामध्ये टाकायसाठी मी हे 4-5 लवंगा, एक दालचिनीचा तुकडा, अशी 5-6 काळी मिरी, थोडी कोथिंबीर, हे छोटे 2 चमचे जिरं, पुदिना, आणि हे थोडंसं लिंबू मी पिळणार आहे. ते मी सगळं टाकून घेते पाण्यात. आणि थोडं मीठ पण टाकते पाण्यामध्ये, म्हणजे भाताला व्यवस्थित चव लागेल असं मीठ टाकायचं. आणि थोडं लिंबू पण पिळून घेते. आणि 2 चमचे तेल. बस आता भाताला पाण्याला ना उकळी आली की मी तांदूळ टाकणार आहे. त्याच्यासोबत एक तमालपत्र घेतले, ते पण टाकते. आणि ह्या 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्या सुद्धा टाकते. पाण्याला आता व्यवस्थित मस्त अशी उकळी आली. आता मी तांदूळ ना हळूहळू असा पाण्यामध्ये टाकते. आणि भात एकदम पूर्ण नाही शिजवायचा, मी अर्धा कच्चा शिजवते, म्हणजे 80% शिजवते. फक्त आता लक्ष द्यायचं भात किती शिजतोय तेवढा, म्हणजे आता लक्ष देणं गरजेचं आहे. भात बघते झालाय काय. भात मस्त असा पांढरा शुभ्र झालाय. अजून जरा एखादं मिनिट व्हायला पाहिजे. आता भात झाला आहे. आता मी गॅस बंद करते आणि याच्यात सगळं पाणी काढून घेऊन मी आता चाळणीमध्ये असं गाळून ठेवणार आहे. आता आपण चिकन तयार करून घेते बिर्याणीसाठी. तर हा कांदा मी घेतला आहे ना तळलेला, त्यातला मी थोडासा कांदा टाकणार आहे. आणि कांदा तळलेलं तेल पण मी त्याच्यात मध्ये टाकते. ते असंच मी गॅसवर पण ठेवते आणि शिजवून घेते व्यवस्थित. चिकन बघूया झालंय का.
झालंय ना? झालंय. चिकन ठेवून आता तरी 7 ते 8 मिनटं झाली. चिकन शिजायला का जास्त वेळ नाही लागत. परत बिर्याणीमध्ये पण शिजणारच आहे आतमध्ये. आता मी गॅस बंद करते आणि थोडं साईडला काढून घेते, थर लावून घेते. सगळं आता काढून एका थरासाठी वरती काढून घेते. आपण थर ना दुसऱ्या टोपात लावणार आहे. मी फक्त याच्यामध्ये शिजवून घेतलंय. थर लावण्यासाठी मी हा टोप घेतलाय ॲल्युमिनियमचा. आता हे एक थरासाठी खाली ओतून घेते चिकन. आता याच्यावर आपल्याला भात लावायचा आहे. आता एक भाताचा थर लावून झाला आहे. आता कांदा टाकून घेते. आता आपल्याला कोथिंबीर पण टाकून घ्यायची थोडी. आणि थोडंसं मी ना फूड कलर पण टाकणार आहे. तुम्हाला हवे तर वापरा, नाही नाही वापरला तरी पण चालेल. ही हळद आहे काय? हो, एकाच फूड कलर, एकाच थोडंसं हळदीचं पण. आता परत चिकनचा थर लावून घेते मी. आता आपल्याला भात पण वरती टाकते. भात मस्त एकदम सुट्टा झालाय. आता परत तसाच कांदा, कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं आहेत. आता थोडासा कलर. आता मी गॅसवर ना तवा ठेवलाय तापत अगोदरच. तर आता मी हा टोप वरती ठेवते आणि वर झाकण लावून आता ठेवून देणार. आता मी झाकण ठेवते आणि मस्त एक दणदणीत अशी वाफ काढून घेणार आहे. गॅस फास्टच ठेवला आहे. 5 मिनिटासाठी मी आता ठेवून देणार गॅसवर. मस्त अशी वाफ आली बिर्याणीला आणि तयार झाली. गॅस बंद करते. झाली, छान झाली. प्लेटमध्ये काढून घे. बिर्याणी बघा कशी मस्त एकदम सुट्टी झालेली आहे. भात एकदम छान आहे असा. आता मी काढून घेते डिशमध्ये.
मस्त अशी चिकन बिर्याणी तयार आहे. तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून बघा, आवडेल तुम्हाला. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.